Hello, this is the My Artifact episode number 1773 शायद. Yes. आजची तारीख आहे 20 नोव्हेंबर 20 डिसेंबर 2019. आता वाजले रात्रीचे ऍक्च्युली सकाळचे 11:37. ओके. सो मला काय म्हणायचं, जेव्हा आपल्याला माहित पडते ना की आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय आणि कशा वेळी करायचं आहे, म्हणजे मानून घे की मला एक मॅथमॅटिक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके. सो माझ्यासाठी मॅथमॅटिक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खूप कठीण होत होतं, कारण मला प्रॉपर प्रोसिजर नाही माहित होती. हा, एक प्रकारे प्रोसिजर माहित होती, बट कोणत्या वेळी करायचं आहे, कोणत्या वेळी जायचं आहे, कोणत्या वेळी आपण सोल्युशन ते फाइंड आउट करू शकतो ते माहित नव्हतं. मग कसं, मग हळूहळू मी त्याच्यावर काम करत गेलो, गिव्हअप नाही केला. या प्रॉब्लेम सोडवत गेलो आणि इन द एंड मला सोल्युशन भेटलं. सोल्युशन नाही, एक टेक्निक भेटली. त्या टेक्निकद्वारे आपण कोणतेही प्रॉब्लेम आला ते सॉल्व्ह करू शकतो. अशाच प्रमाणे मला एक टेक्निक भेटली आहे मला माझ्या डेस्टिनी पर्यंत जाण्यासाठी. येस, कारण हे जेवढं जबरदस्त आहे ना, हे मी आजपर्यंत कधी असं विचार नाही केला होता. आणि काल मला ते एक प्रकारे रिअलाइज झालं की येस, दिस इज द वे, आपल्याला या वेने जायचं आहे. आणि somehow it is really important. Yeah, that's the important key की आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय. सो माझी खूपदा प्लॅनिंग केली. यस, असं नाही का हा प्लॅन पण एकदम कन्फर्मच आहे, दॅट इज नॉट. येस, खूप साऱ्या गोष्टी वगैरे आपल्या वरून माहित पडते, त्यामुळे आपल्याला वाटते की हा प्लॅन इझी आहे. बट जसं आपण हळूहळू आतमध्ये जातो तर आपल्याला रिअलाइज होते की आपल्याला एक्झॅक्टली कसं करायचं आहे. यस, प्रॉपर प्रोसिजर काय. वेल, अगोदरपासून माझा प्लॅन होता की मी पहिले 1 वर्ष इथे नागपूरमध्ये जॉब करेन, त्याच्यानंतर मी या जॉबचा एक्सपिरियन्स घेऊन मी पुण्याला जाईल आणि पुण्याला गेल्यावर मी माझी फिल्म स्कूल सुरू करेन. फिल्म स्कूल सुरू करेन. फिल्म स्कूलमध्ये मी प्रत्येक गोष्ट जाणून घेईल, कशा प्रकारे काम करायचं आहे, का करायचं आहे, आणि त्यानंतरच मी प्रॉपर गायडन्स घेऊन एक फिल्म करिअर स्टार्ट करीन, असा माझा पहिला विचार होता 1 वर्ष अगोदर. त्यानंतर मग काय झालं की मग मी काम केलं कुठे. मग मला असं रिअलाइज झालं की नाही, आता आपण इथे जे काम करून राहिले दॅट इज ओके, आपण पुण्याला जाऊन आपण हे काम पुन्हा नाही करू. येस, आपण जे आपलं दुसरं काम राहील ते सरळ आपलं जे काम राहील ते फिल्म इंडस्ट्रीमध्येच काम राहील. तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम राहील तर कसं राहील, कशाप्रमाणे काम राहील, तेव्हा डिसाईड केलं होतं मी एक प्रकारे रायटर म्हणून अप्रोच करीन. येस, एक प्रकारे असिस्टंट रायटर म्हणून जाईल आणि एक प्रकारे रायटिंग जाणून घेईल, कशाप्रमाणे रायटिंग केली जाते. बट देन आय रिअलाइज की मला रायटर तर बनायचं नाही. हा, माझ्याकडे स्टोरी आहे, बट मला रायटर नाही बनायचं आहे. मला एक प्रकारे फिल्म डायरेक्टर बनायचं आहे. सो इट्स जस्ट लाईक की आपण ऍज अ फिल्म डिरेक्टर या कॅटेगरीला अप्रोच करू ना. या सांगू, रायटिंग मध्ये काय आहे, रायटिंग मध्ये इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्ही कशा वेळी स्टोरी लिहिता, प्रोफेशनल लिहिता की कसे लिहिता, हे मॅटर नाही करत. मॅटर करे तुमचा कंटेंट, की तुमचा कंटेंट कसा. तुमचा कंटेंट जबरदस्त आहे ना, दॅट्स इट. तुम्हाला जर नाही लिहिता येत तर दुसऱ्या कोणा रायटर कडून लिहिता येते.
बस आपल्याला फक्त सांगायचं आहे की असं 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 आहे. हा समजा तुम्ही स्वतः लिहत आहे तर दॅट विल बी रिअली गुड. हा मी अप्रोच करीन, मी नेहमीच ट्राय करेन की मी माझी घरची गोष्ट मी स्वतः लिहीन. आता याचा असा अर्थ नाही की मी घरची गोष्ट तर स्वतः नाही लिहिणार. ऑफकोर्स मी स्वतःच लिहीन. येस डेफिनेटली या एकदम पक्का आहे मी घरची गोष्ट मी स्वतःच लिहीन. कारण ही माझी स्टोरी आहे आणि मला माझ्या वेनी एलॉबरेट करायचं. सो दॅट इज द थिंग्स. येस. सो अगोदरपासून माझा असा विचार होता की आपण ज्या फिल्म लाईन मध्ये जाऊ एक प्रकारे असिस्टंट रायटर म्हणून जाऊ. बट नाव आता रिअलाइज केलं नाही, आता आपण असिस्टंट रायटर म्हणून नाही जाऊ, आपण एक प्रकारे असिस्टंट डिरेक्टर म्हणून जाऊ. फिल्म मध्ये एक्झॅक्टली होते कशी, बनते कशा, फिल्म मध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज लागते आणि कशा वेळेने आपण या साऱ्या गोष्टीला जाणून घेऊ शकतो. तर यासाठी नाही का एक जबरदस्त पोस्ट आहे ती आहे म्हणजे असिस्टंट डिरेक्टर. असिस्टंट डिरेक्टर हॅज टू नो एव्हरीथिंग अबाउट द मूवी. तो काय एकदम फिल्मचा एक प्रकारे कॅप्टन ऑफ द शिप नसतोच, बट एक प्रकार नाही का त्याला या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असते. आणि बिईंग अ कॅप्टन ऑफ द शिप आपल्याला या गोष्टीची नॉलेज असणे इम्पॉर्टंट आहे. आणि या गोष्टीची नॉलेज असणे इम्पॉर्टंट असल्यामुळे आपल्याला एडी म्हणजे असिस्टंट डिरेक्टर काम करणं अति जास्त इम्पॉर्टंट. एक प्रकारे एडी खूप साऱ्या डिपार्टमेंटचा एक प्रकारे गोष्टीला नॉलेज करतो. हेड नाही करत पण नॉलेज असणं गरजेचं आहे. जसं रायटिंग मध्ये, एडिटिंग मध्ये, लाइटनिंग मध्ये, कॅमेरामध्ये, कास्टिंग मध्ये या साऱ्या गोष्टीबद्दल त्याला नॉलेज असणं अति इम्पॉर्टंट आहे. आणि जर आपण या फील्ड मध्ये जातो तर आपण एक फुल फ्लेजेड फिल्म मेकर बनू या असं मला वाटतं. अँड दॅट इज द ऑल थिंग इज गोइंग ऑन. गोष्टी जरी कितीही चांगल्या वाईट किंवा समथिंग जरी असल्या ना तरी आता आपल्याला रिअलाइज झालं दॅट इज द थिंग. सो आपण याच वेळेने टार्गेट सेट करू आणि याच वेळेने आपण फिगर आउट करू कशाप्रमाणे करायचं. सो कशाप्रमाणे करायचं म्हणजे फर्स्ट थिंग फर्स्ट की आपल्याला नॉलेज घ्यायचं आहे. येस, आपल्याला जेवढी जास्त इन्फॉर्मेशन भेटेल कोणत्या गोष्टीमध्ये, इंटरनेट, आता इंटरनेट आपल्यापाशी आहे तर आपण इंटरनेटचा वापर खूप चांगल्याने करून राहिलाय. दॅट इज द थिंग. मी पहिल्यांदा असं रिअलाइज करून राहिलाय की इंटरनेटचा वापर मी एवढा जबरदस्त करून राहिलाय की येस, म्हणजे आजपर्यंत मी जेवढे क्लासेस केले किंवा जेवढे हे केले, जेवढे मी स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी जेवढे काही खर्च केला बाहेरून विदाउट इंटरनेट, तो एक प्रकारे इंटरनेट समोर व्यर्थ ठरला. इंटरनेटमुळे मी खूप साऱ्या गोष्टीबद्दल जाणून घेतलो. आणि हे अशा प्लेसेस मध्ये आता जस्ट लाईक मी काम करत आहे आणि काम करताना मी कानात हेडफोन्स टाकतो आणि डीजी फिल्मिंग किंवा जे मोठमोठे स्टार्स आहे किंवा मोठमोठे बिहाइंड द सीन काम करणारे लोक आहे यांचे इंटरव्ह्यू जाणून घेतो की या लोकांनी आपल्या टार्गेटसाठी यांनी कसा अप्रोच केला, हाऊ दे थिंग्स मॅनेज वगैरे. सो हे एक इम्पॉर्टंट फॅक्टर असते की त्या लोकांचं गलती घेऊ किंवा त्या लोकांचे एक प्रकारे इन्स्पिरेशन घेऊनच आपण समोर जाऊ ना तर ऑफकोर्स आपल्याला अचिव्हमेंट तर भेटेल. आणि याच्यामध्ये मी गॅरंटी देतो की येस. पण त्याच्यानंतर कसं समजा तू मेन स्ट्रीम मीडियामध्ये गेला आणि त्याच्यामध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम वगैरे भेटलं तुला आणि तू काम करत आहे. ओके, तू तुझ्यापाशी नॉलेज आहे आणि तू गेन करून आला वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर तू एक प्रोजेक्ट केला, त्याच्यानंतर दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये तुला पण कॉल आला ऍज असिस्टंट डिरेक्टर, तू तिथे पण गेला, तिथे काम केलं, पैसा पण चांगला करून राहिला. ओके, त्यानंतर असा विचार कर की तुझी क्वालिटी चांगली आहे आणि त्यानंतर तुला एक प्रकारे हॉलिवूडमध्ये अप्रोच भेटला ऍज असिस्टंट डिरेक्टर आणि यू वेंट टू गो देअर. ओके, आणि तिथे पण तू चांगलं काम केलं आणि तुझा पेमेंट पण चांगला भेटला. ओके, बट व्हॉट अबाउट युअर रिजनल मूवी. या तुला ही घरची गोष्ट, ही जी मूवी आहे ही तुला रिजनल बेस बनवायची आहे. तर त्यावेळेस मध्ये तेव्हा तू हॉलिवूड सोडून सरळ रिजनल लँग्वेजवर येशील का? त्यामुळे तुझ्यामध्ये ती कॅपॅबिलिटी राहील का की तू रिजनल लँग्वेज मध्ये येशील समथिंग काही ना कधी जबरदस्त बनवशील. हे खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ऑफकोर्स या
कारण माझ्यासाठी एक माझी स्वतःची मूवी बनवणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ऍज कम्पेअर टू दुसऱ्याची मूवी ब्रॉडकास्ट करणं. कारण स्वतःच्या मूवीमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टी माहित होते, आपण कॅप्टन ऑफ द शिप असतो, आपण त्या मोमेंटमध्ये आपण एक प्रकारे सिनियर राहतो. सो जर आपण 1 वर्षाचा 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला बॉलिवूडमध्ये मेन स्ट्रीम मीडियामध्ये आहे, त्याच्यानंतर आपल्या इंटरनॅशनल स्ट्रीम मीडियामध्ये पण तिथे 1 वर्ष काम केलं आहे, तिथे आपण ऍज अ असिस्टंट डिरेक्टर काम केलं आहे, तर ऑफकोर्स आपली लायबिलिटी राहील, या लोक रिस्पेक्ट करेल. पण सर्वात इम्पॉर्टंट थिंग की आपल्यापाशी बहुत सारे नॉलेज राहील की आपल्याला कशाप्रमाणे फिल्म बनवायची आहे, कशा वेने आपल्याला कॅरेक्टर अप्रोच करायचं आहे. सो हेच एक इम्पॉर्टंट फॅक्टर असते. आणि जेव्हा मी हे सारं नॉलेज घेऊन आणि ह्या साऱ्या नॉलेज आणि हे साऱ्या गोष्टी मी जेव्हा माझ्या मराठी मूवी घरची गोष्ट याच्यामध्ये इन्क्लूड करेल, तर इट विल बी रिअली ग्रेट. याचा आउटपुट निघेल ना तर बहुतच जबरदस्त निघेल. यू कुडंट इमॅजिन का यस, एक कॅप्टन ऑफ द शिप असतो, तो एक प्रकारे मूड बनवतो फिल्मचा. आणि समजा जर आपला मूड ऑलरेडी बहुत वेनी फिल्टर झाला आहे बॉलिवूडमध्ये आणि हॉलिवूडमध्ये, तर विचार कर रिजनल लँग्वेज मध्ये आपण किती जबरदस्त फिल्म बनवू शकतो. आणि आपल्याला बजेटचं नॉलेज असते, आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज राहील, आपल्याला एडिटिंग मध्ये काय होते, कशा वेनी होते, आपल्याला छोटे छोटे ट्रिक्स माहित पडेल की जेणेकरून आपल्याला मोठे मोठे खर्च आहे ते कमी होऊ शकते आणि आपण कमी बजेटमध्ये बहुत जबरदस्त आउटपुट निघतो. कारण वन थिंग इज दॅट की आपली घरची गोष्ट ही जी मूवी आहे ही बहुत ही जबरदस्त फिल्म आहे, बहुतच जबरदस्त फिल्म आहे. आणि ही इमोशनल बेस्ड मूवी आहे आणि डेफिनेटली कॅरेक्टरला टच करते. इम्पॉर्टंट थिंग हे आहे की आपल्याला फक्त याची स्क्रिप्टिंग बहुत जबरदस्त करायची आहे, बहुत टाईट करायची आहे, बहुत सीन एकमेकांना गुंतलेले असायचे आहे आणि बस हे एवढंच एक गोष्ट करायची आहे. त्याच्यानंतर आपण वेल एक्सपिरियन्स होऊन जर आलो तर दॅट विल बी रिअली गुड. पण तुला काय वाटते, तुझं वय वाढत जाईल. आता आपण एक प्रकारे या फिल्म डायरेक्टर मध्ये आलोच आहे ना. या त्याच्यानंतर तुला कुठे जायचं आहे का? त्याच्यानंतर तुला कुठे जायचं आहे का? तू अजून काही टार्गेट सेट केले आहे का? लग्न करायचं? ऑफकोर्स लग्न करू ना. ऍज असिस्टंट डिरेक्टर असताना सुद्धा पण आपण करीब 1 लाख 2 लाख रुपये महिना कमवू. तर विचार कर, आपण एका मुलीला सांगू नाही शकत. आणि त्याच्यानंतर काय आहे की आपण जे लग्न करू कोणत्या पर्सन सोबत, माझ्यासाठी तो पर्सन एक प्रकारे डॉक्टर असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण मला वाटते की एक प्रकारे डॉक्टर हे जे कॅरेक्टर आहे हे खूप मोठं कॅरेक्टर आहे. येस. आणि तो खूप जास्त बुद्धिमान असतो वगैरे वगैरे. आणि मी डेफिनेटली म्हणेन की माझं जे लाईफ पार्टनर राहील तो डॉक्टरच राहील. बट हे खूप दूरची गोष्ट आहे आणि मला असं वाटते की मी ड्युरिंग द असिस्टंट डिरेक्टर मी एक प्रकारे लग्न करू शकतो. याच्यामध्ये असं काही फारसं एकदम न समजण्यासारखं असं काही आहे नाही. ओके. कारण आता माझं एज आहे 27. विचार कर, जर मी पुढल्या वर्षी जर मी नॉलेज घेऊन जर मी पुढल्या वर्षी एंटर करतो मेन स्ट्रीम मीडियामध्ये, तर 20, 21, 22 ओके, म्हणजे आता 27, 28, 29 28, 29 पर्यंत मी किंवा 30 पर्यंत समजून घे का 30 पर्यंत मी मेन स्ट्रीम मीडियामध्ये काम करते ऍज असिस्टंट डिरेक्टर. 30 नंतर मग मला एक प्रकारे हॉलिवूड मधून कॉल आला आणि तिथून मी ऍज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून तिथे कामाला लागलो. तर तिथे मी करीब 2 वर्ष काम करेन. 30-32 तिथून आल्यानंतर मग मी लग्न करीन 32व्या वयात, जे की मुलगी राहीन डॉक्टर. आणि 32व्या वयात आल्यानंतर मग मी माझी इथे रिजनल मूवी स्टार्ट करीन, घरची गोष्ट. सो दॅट इज द गुड. आपण एक प्रकारे आपल्यापाशी या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण कोणत्या वेळी काय करू, कसं करू वगैरे वगैरे हे जेवढं आपण डिसाईड करू तेवढं जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. येस. आणि आतापासून डिसाईड करणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बट या थिंग्स आपण मॅनेज करू, कशा वेळी जायचं आहे, कसा वेळी करायचा आहे.
आता राईट ना आपल्यापाशी जेवढ्या वेळेनी आपण नॉलेज गॅदर करता येईल, इंटरनेट असो किंवा ऑनलाईन कोर्स असो, याच्याद्वारे आपण ज्या वेळी करू त्या वेळी करणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. कारण हेच एक असा एक फॅक्टर आहे जिने आपल्याला स्वतःला खूप जास्त फिल्टर बनवते, स्वतःला खूप जास्त डेव्हलप बनवते. काल मी लाइटनिंग बद्दल शिकलो, लाईट कशाप्रमाणे असते, की लाईट सोर्स काय असतो, अँबियंट लाईट काय असतो, कशा वेळी आपण शॅडो डेप्थ क्रिएट केल्या जाते आणि ऑल दिस थिंग्स. येस, आधी एका दिवशी ते शिकता येत नाही, बट पहिल्या दिवशी मी खूप काही शिकलो. येस, आज पण मी थोडंसं लाइटनिंग बद्दल जाणून घेईल आणि त्याच्यानंतर मग मी एडिटिंग बद्दल जाणून घेईल. येस, एडिटिंग मध्ये काय होते. वरून मी पैसे जमा करून राहिलो या नेक्स्ट सॅलरी मध्ये जे काही सॅलरी राहील त्या सॅलरी मधून मी माझी ऑनलाईन कोर्स आहे समरकी मुखर्जीचा, तो आहे 16,000 रुपयाचा. तो ऑनलाईन कोर्स मी विकत घेतो. ओके, कारण या नॉलेज घेणं इम्पॉर्टंट आहे. इंटरनेटद्वारे आपण घेऊ ते घेऊ किती, एक प्रकारे आपण प्रॉपर प्रोफेशनलिझम वरून आपण या साऱ्या गोष्टी करू आणि खूप कमी किमतीत आहे. लिटरली मी सांगू, करीब 35,000 रुपये खर्च करणार होतो ऍज अ स्क्रिप्ट रायटिंग मध्ये. त्याच्यामध्ये काहीच तथ्य नव्हतं, त्याची नॉलेज, त्याची टीचिंग पण काही नव्हती. त्याच्यावर मी ऑलरेडी 15,000 रुपये खर्च केले, जे की मला असं वाटत नाही का तो त्या लायकीचा पण आहे. पण व्हॉट एव्हर जे आपण केली, मी ऑलरेडी म्हणलो होतं ऍज अ फिल्म मेकिंग किंवा एक प्रकारे नागपूरमध्ये क्लासेस लावणं एक प्रकारे आपल्याला टीचिंग करणं नाही, एक प्रकारे अपॉर्च्युनिटी क्रिएट करणं आहे. तर या एक प्रकारे अपॉर्च्युनिटीज क्रिएट झाली आहे. माझं त्याच्यावर इंटरेस्ट वगैरे जागृत झाला आणि त्याच्यानंतर मग मी फिल्म लाईन मध्ये याच्याबद्दल इंटरेस्ट घेण्याचा प्रयत्न करून आला युट्यूबवर आणि या सगळ्या गोष्टींमधून नॉलेज गॅदर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होऊन राहिल्या बिकॉज ऑफ दॅट की मी तिथून नागपूर फिल्म अकॅडमी मधून सोडलं म्हणून. या कारण ते त्यांनीच एक प्रकारे माझ्यामध्ये अपॉर्च्युनिटी क्रिएट केली. आपण असं नाही म्हणू शकत की कोणत्याच गोष्टी मॅटर पडत नाही. ऑफकोर्स प्रत्येक गोष्ट मॅटर पडते आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून घेण्यासाठीच बनलेली असते. बस आपल्याला त्या गोष्टी जाणून घेण्याची गरज असते. ओके, सो टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, इज गुड. या अशा काही गोष्टी वगैरे काही आहे नाही. आज मी रेकॉर्ड करत आहे ते मेन कॅमेरामधून करत आहे, या सेल्फी कॅमेरामधून नाही करत आहे. सो आता माहित नाही माझं आउटपुट कसं निघून राहिलंय, कारण काल कसं खूप जास्त विविड होऊन राहिलं होतं. काल सेल्फी कॅमेरामध्ये इथे खूप जास्त ब्राईट दाखवत होता, कॅरेक्टरला फोकस करण्यामध्ये फ्रेम मागे पुढे नेत होता, आवाज आणि ऑडिओ क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी मागे पुढे नेत होता. तर मला वाटलं आपण या मेन कॅमेराने रेकॉर्ड करू. यस, सो पाहू त्याचा आउटपुट कशाप्रमाणे. आणि एक प्रकारे व्हिडिओ कॅमेराने रेकॉर्ड केल्यामुळे नाही का मला खूप साऱ्या गोष्टी नॉलेज माहीत पडून राहिल्या. मी कशाप्रमाणे दिसतो कॅमेरा, मी कशाप्रमाणे दिसतो एक प्रकारे कॅरेक्टर मध्ये आणि फ्रेम मध्ये. येस, आणि दॅट इज ऑल दिस. ओके, टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, इज गुड. ओके, सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर. तू ऑफिस बद्दल काही सांगूनच नाही राहिला, तू जर टार्गेट बद्दल सांगून राहिला. म्हणजे दिवसभरात काय झालं काल आज तुझ्या वगैरे, ऑफिस बद्दल तर काही सांगायचं नाही. ऑफिस मध्ये काय सांगायचं आहे. या ऑफिस मध्ये असं काही फारसं काही नवीन होत नाही. मी जाऊन आलो, काम करून आलो, दॅट इज द थिंग्स. असं काही आपल्याला खूप जास्त असं माहीत पडलं आणि खूप जास्त गोष्टी समजून घेतल्या. प्लेनचा आवाज त्याला किती येत होतो, लिटरली एवढा जास्त प्लेनचा आवाज. आणि सांगू माझी रूम जरी आहे ना आणि प्लेनचा रूट जरी आहे ना, इथून तिथपर्यंत करीब मोठा 5 ते 6 किलोमीटर डिस्टन्स आहे. येस, असं डिस्टन्स पकडलं गेलं तरीही एवढा आवाज येतो. अरे कोणता बॅरियर नाही ना मधात, लिटरली बघ ना.
तुझ्यापासून प्लेन किती डिस्टन्सवर उडतो, हार्डली 5 ते 10 किलोमीटरच्या डिस्टन्सवरून. तर विचार कर तेवढा आवाज ते येणारच आहे. आणि विचार कर एअरपोर्ट किती आवाज होत असतो तेव्हा तर तो टेक ऑफ करतो तेव्हा तर त्याला खूप मोठा थ्रस्टची गरज असते. तर तेव्हा तर अरे बाप. आणि विचार कर शटल बेस मध्ये, बायनरी कोड त्याच्या शटल बेस मध्ये तेव्हा किती आवाज होत असेल. तेव्हा तर त्याला पेलोडचं वजन, फ्ल्यूडचं वजन सहन करून त्याला पूर्ण लिफ्ट ऑफ करावं लागते. तेव्हा किती आवाज करत असेल. मी एकदम कन्सेप्ट बरोबर क्लिअर लावलाय बायनरी कोड मध्ये वगैरे वगैरे. की बायनरी कोड मध्ये पण आपलं बायनरी कोडची माझी स्ट्रॅटेजी काय, मी कशाप्रमाणे फिल्म करेन सांगू. समजा माझी घरची गोष्ट वॉज गेटिंग रिअली सक्सेसफुल आणि खूप जास्त याला चांगला प्रतिसाद भेटला आणि बोथ फिल्म वॉज रिअली ग्रेट या मला वाटतेच. आणि डेफिनेटली याच्यावर चांगला प्रतिसाद आला आणि लोकांनी आवडलं. त्याच्यानंतर कसं की मी त्याच्यानंतर मेन स्ट्रीम मीडियामध्ये ऍज अ डिरेक्टर जाईन. येस. आणि त्याची माझी पहिली मूवी राहील ती राहील बायनरी कोड, जे की चांगली मोठी मूवी आहे. इट वॉज लाईक 200 करोडची बजेटची फिल्म, फुल ऍक्शन मूवी आहे. बट धिस फिल्म इज रिअली वर्थ इट फॉर मी. याच्यामध्ये खूप सारे ऍक्शन सिक्वेन्स आहे, खूप सारे ऍक्शन सिक्वेन्स म्हणजे फायटिंग सिक्वेन्स नाही रे, एक प्रकारे रनिंग किंवा धावत नेणं किंवा प्रॅक्टिस करणं. याच्यामध्ये कॅमेरा मुवमेंट खूप जास्त आहे. युजली शटल बेस लॉन्च सिक्वेन्स आहे जो की याच्या अगोदर कधी मेन स्ट्रीम मीडियामध्ये किंवा बॉलिवूडमध्ये वापरला गेला नाही. युजली मंगळ ग्रह याच्यामध्ये वापरला गेला आहे, बट आय डोंट थिंक त्याच्यामध्ये इतकं जास्त चांगल्याने इलॉबरेट केला आहे बा. बट या इट वॉज रिअली गुड. बायनरी कोड साठी तू कसं काय करशील. बायनरी कोड मध्ये काही सीन आहे ज्याच्यामध्ये नाही का शटल बेस लॉन्च सिक्वेन्स मध्ये नाही का मला जे ऑडिओ क्वालिटी आहे ना ती बहुतच त्याची फ्रिक्वेन्सी बहुत हाय ठेवायची. लोकांना तो दर्द महसूस झाला पाहिजे जेव्हा नाही का तो आवाजाचा दर्द जेव्हा नाही का शटल बेस लॉन्च सिक्वेन्स मध्ये लॉन्च मध्ये एवढा भयानक आवाज होतो, एवढा भयानक होतो. नो ह्युमन कॅन एव्हर हिअर धिस साऊंड. या समजा त्याने तो आवाज ऐकला ना तर लिटरली तो बहिरा होऊन जाईल, एवढा भयानक. ते एक प्रकारे आवाजाची क्वालिटी त्या फिल्म मध्ये ऑडियन्सला दाखवायची, त्यांना तो दर्द फील झाला पाहिजे. या ते एक प्रकारे. आणि त्यामध्येच मी एक प्रकारे ऑडिओ प्रोग्रामिंग करीन तर त्या तो सीन मध्ये ते जो आवाज आहे ना तो बहुतच एक्स्ट्रीम राहील. म्हणजे कसं आहे की फिल्म मध्ये ते कॅरेक्टर पण ते स्ट्रगल करत आहे त्या आवाजाला आणि सोबत त्याला पाहणारे ऑडियन्स पण त्या आवाजाला स्ट्रगल करत आहे. सो इट वॉज रिअली ग्रेट की त्या फिल्म मध्ये एक प्रकारे नाही का त्या फिल्मचे एक प्रकारे हे पडेल म्हणजे काय म्हणते एक प्रकारे पिक पॉइंट किंवा आयडेंटिफिकेशन साठी पॉइंट नाही का की लोकांना एक प्रकार वाटेल अरे बापरे या फिल्म मध्ये काय आवाज आहे. आणि अनदर थिंग इज दॅट की आवाजाची क्वालिटी एवढी जबरदस्त बनवू की जेणेकरून नाही का आपण ही मूवी PG-12 PG-21 बनवू. PG-21 म्हणजे 21 वयापेक्षा वरचे लोकच फक्त पाहू शकतात, 21 वयाच्या खालचे लोक पाहू शकत नाही. हे बहुत हाय रेटेड मूवी आहे कारण PG-21 आजपर्यंत कधी बनली नाही. हा PG-18 बनले याच्यामध्ये अनरेटेड सीन्स असतात वगैरे वगैरे, पण याच्यामध्ये अनरेटेड सीन्स नाही. पण याच्यामध्ये असे काही ऑडिओचे नोट्स आहे जे खूप जास्त हर्ट करू शकतात अशा लोकांना जे 21 वयापेक्षा खाली आहे. सो अशा लोकांसाठी मी एक वेगळी मूवी बनवीन बायनरी कोड PG-13. येस. बट PG-21 वॉज रिअली ग्रेट. आणि याच्यामध्ये जे फुल फ्लेजेड ऑडिओचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो बहुत ही जबरदस्त आहे. आणि मला याच्यामध्येच खर्च करायचा आहे. बिईंग अ फिल्म मेकर, बिईंग अ डिरेक्टर, मी याच्यावर खूप जास्त फोकस केला. अनदर थिंग इज दॅट की या बायनरी कोड मध्ये मला एक प्रकारे स्क्रिप्ट मध्ये पण खूप जास्त मेहनत घ्यायची. आता माझ्यापाशी स्क्रिप्ट आहे, माझं हेच अप्रोच राहील की मी कशा वेळी माझी स्क्रिप्ट अजून जास्त जबरदस्त बनवू, अजून जास्त
बेहतर आणि स्ट्रॉंग बनू, कशा वेनी. कारण हेच एक आपल्याला एक प्रकारे मंत्र आहे की समोर जाण्यासाठी वगैरे. बट हेच झाली गोष्ट आपली टार्गेटची, आपल्या अचिव्हमेंटची वगैरे वगैरे. काल मी एक गोष्ट एक्सपिरियन्स केली, यस, जे की खूप वेगळी होती. वन थिंग इज दॅट की माझ्यापेक्षा पण खूप स्मार्ट लोक या इंडस्ट्रीमध्ये आहे. येस, मी असं रिअलाइज करतो की एक तर माझ्यापाशी नॉलेज नाही, प्लस माझ्यापाशी एक प्रकारे तेवढं स्मार्टनेस पण नाही आहे, आणि माझ्यापेक्षा पण खूप स्मार्ट लोक या इंडस्ट्रीमध्ये काम करतात. तू कशा वेनी असं म्हणू शकतो की तू एक प्रकारे खूप साऱ्या गोष्टी मॅनेज करशील किंवा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी मॅनेज करशील वगैरे वगैरे. त्यांच्यामध्ये तुझ्यामध्ये फरक का राहील? ते इव्हन बेटर आहे. वेल, मी असं म्हणत नाही का ते लोक माझ्यापाशी चांगले नाही. ऑफकोर्स ते चांगले आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये चांगले आहे. आणि माझ्या लाईफमध्ये असे खूप सारे लोक भेटतील जे माझ्यापेक्षा पण खूप जबरदस्त राहील, पण जे माझ्या अंडर काम करतील. बट कसं आहे की तेव्हा आपल्याला समजून घ्यावी लागेल, तेव्हा आपल्याला हे जाणून घ्यावी लागेल की आपल्यामध्ये क्वालिटी आहे, ती आहे इनोव्हेशनची. एक प्रकारे नवीन आपण बनवत आहे ना. ते जरी लोक स्मार्ट आहे, बट घरची गोष्ट त्यांची बनवलेली नाही, बायनरी कोड त्यांची बनवलेली नाही, ती आपली बनवलेली आहे. ते क्रिएशन आपलं आहे. यस, सो आपल्याला माहित आहे ना. त्यांना ते माहित आहे की त्यांना ते कशा वेने अजून चांगल्याने स्मार्ट वेने बनवू शकतात, तर आपण त्यांचा फायदा घेऊ ना. बट तुला असं वाटत नाही का जर ते लोक पुढे जाऊ शकतात कारण त्याच्याकडे स्मार्टनेस आहे, ते तुला कधीही बीट करू शकतात. दॅट इज द नॉट थिंग. मी कधी ऍक्सेप्ट करू शकत नाही. मग जर असं असेल तर सक्सेसफुल लोकांमध्ये फक्त स्मार्टच लोक असतील. मी असे खूप सारे लोक पाहिले जे स्मार्ट पण नाही आहे, बट ते खूप मोठ्या पदावर आहे. बिल गेट्सला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले घेत नाही, बट तरीही तो रिचेस्ट मॅन ऑन द अर्थ आहे. राईट? सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की त्याच्यापाशी सर्वात युनिक थिंग आहे बिल गेट्स पाशी, ती आहे विंडोज सिस्टीम, जे ऑल ओव्हर अराउंड द वर्ल्ड, अराउंड द ग्लोब मध्ये सर्वात पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मॅक ओएस जर पकडली गेली तर मॅक ओएस करीब 10% आहे, तर 90% कम्प्युटर्स मध्ये विंडोजची सिस्टीम आहे. विंडोज ऑपरेटिंग, विंडोज 7, विंडोज 10, विंडोज 8 वगैरे वगैरे, जे की बिल गेट्सची कंपनी आहे. तर विचार कर, त्याच्यापाशी तो युनिक थिंग होती, त्यामुळे तो खूप जास्त रिचेस्ट पर्सन ऑन द अर्थ बनला. जॉस बेझोस, तो पण एक प्रकारे रिचेस्ट मॅन ऑन द अर्थ आहे. त्यांनी पण खूप मेहनत घेतली. अमेझॉन कंपनीची जेवढी प्रमाणे त्यांनी मार्केटिंग केली आणि ज्याप्रमाणे त्यांनी या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या, प्रत्येक कंट्रीमध्ये त्यांनी त्याचे सर्व्हिसेसला अजून जास्त बेहतर बनवलं. त्यामुळेच जॉस बेझोसची अमेझॉन कंपनी बिकेम रिअली सक्सेसफुल, बिकेम रिअली मोस्ट पॉप्युलर. त्याला हे पण नाही माहिती का इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय किंवा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय. समजा त्याला विचारलं गेलं का महाराष्ट्राचा राष्ट्रपती, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे, तर नाही माहित राहील त्याला. वाय वुड त्याला काय माहित राहील? यस, त्याचं काम ते नाही. त्याचं काम आहे की त्याला प्रॉपर प्रॉडक्ट डिलिव्हर करणं कस्टमरकडे, आणि त्याच्यामध्ये तो खूप जास्त एक प्रकारे टॉप लेवलवर आहे. नो वन कॅन बीट हिम. सो दॅट इज वाय ही इज द रिचेस्ट मॅन ऑन द अर्थ. सो सक्सेसफुल होण्याचा हे मंत्र नाही आहे का तुम्ही किती स्मार्ट आहात. सक्सेसफुल होण्याचा हा मंत्र आहे की तुम्ही तुमच्या कामामध्ये तुम्ही किती एफर्ट घेता. आणि दॅट इज द थिंग की आपल्यामध्ये, आपण आपल्या कामामध्ये आपण खूप जास्त एफर्ट घेऊ. आपण स्मार्ट वेनी एफर्ट नाही घेऊ कारण आपल्याला एवढं स्मार्टनेस नाही आहे. बट क्रिएशन आपली आहे, युनिकनेस आपला आहे. तेव्हा आपण म्हणू शकतो की यस, आय एम द कॅप्टन ऑफ द शिप. सो दॅट इज द वाय. स्मार्ट लोक असतीलच, येस, याच्यामध्ये काही हे नाही, याच्यामध्ये काही डाऊटफुल आहेच नाही. या स्मार्ट लोकांचा तू फायदा उचलशील का? फायदा उचलशील म्हणजे काय? मी यांच्या स्मार्टनेसचा माझ्या क्वालिटीला इम्प्रूव्ह करण्यासाठी यांचा वापर करेनच, ऑफकोर्स.
पण त्यांची लाईफ माझ्या हातात नाही. या सो जर मी असं म्हणतो, हा बाबू तू माझ्या फिल्म मध्ये तू स्मार्ट आहे आणि तू आता आमच्या फिल्म मध्ये तू कॅमेरा हँडल कर, त्यांनी कॅमेरा हँडल केला, बहुत जबरदस्त हँडल केला, इट वॉज रिअली गुड, इट वॉज रिअली ऑसम. मग त्याच्यानंतर मी त्याचे हात घेतले, हात तोडून टाकले, असं तर नाही करणार आहे मी, डेफिनेटली नॉट. या ते अगोदरच्या वयात चालायचं तेव्हा शहाजहाननी त्याचे कारागीर, ताजमहल बनवणारे जेवढे काही कारागीर आहेत त्यांचे हात कापले का त्यांनी समोर जाऊन अशी प्रमाणे मूर्ती बनवली नाही, बट असं इथे चालत नाही वगैरे. सो आपण स्वतःवर विश्वास ठेवू आणि स्वतःवर आपण माहीत करून घेऊ की कशा वेळी काय. आणि सांगू सर्वात युनिक फॅक्ट काय आपल्यामध्ये, की आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो. यस, म्हणजे हे अजूनपर्यंत कोणीच करत नाही. मला असं वाटते की मी हे जे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतोय ना, की मी याच्यापेक्षा पण सर्वात मोठा कॅरेक्टर बनेन. बिईंग अ फिल्म मेकर याच्यापेक्षा पण एक खूप मोठा कॅरेक्टर बनेन. याच्याबद्दल मी विचार केला आहे, बट मला असं वाटत नाही का मी तो कॅरेक्टर बनेन बा, कारण इट्स काइंड ऑफ लाईक एक प्रकारे इमॅजिनेटिव्ह कॅरेक्टर आहे. कोणतं कॅरेक्टर आहे की मला असं वाटतंय की समोर जाऊन मी पूर्ण दुनियाला एकत्र करीन म्हणजे की दुनियामध्ये कोणते बॉर्डर राहणार नाही आणि सगळे कंट्री एक राहीन, रूल रेग्युलेशन करन्सी एक राहीन. बट इट्स अ फॅन्टसी फॅक्ट. आय डोंट नो म्हणजे हे खरंच होईल का नाही होईल वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टी जेवढ्या इमॅजिनेटिव्ह आहे तेवढ्याच. ओके, बट या राईट नो मला एवढं तर माहित आहे की आपलं कॅरेक्टर सेट आहे ना, आपलं गोल सेट आहे ना, आपला कोणत्या वेनी जायचं, बस आपल्याला नॉलेजची ज्ञान पाहिजे, प्रत्येक गोष्टी माहीत असणं गरजेचं असणं पाहिजे, बस आपण डेफिनेटली होऊ शकतो. एव्हरीडे मी असा व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतोय ना, तर आता माझ्यापाशी एक प्रकार हे झाला आहे की मला आता बोलायचं खूप जबरदस्त बोलायचं आहे. युजली ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये कसं आहे की मी आर्टिफॅक्ट एपिसोड खतम करण्याच्या उद्देशाने मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचो, की नाही आता मला खतम करायचं, असं झालं तसं झालं, हार्डली 2 मिनिटांमध्ये काम करतात. बट व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये कसं मी एव्हरी टाइम आता माझ्या मनातही नसेल तरी मी बोलतो. आता स्टार्टिंगला म्हणजे कसं की पुढचं असं वाटतंय की का बोलून राहिलाय म्हणजे सुरुवातीला, पण त्याच्यानंतर एक प्रकारे फ्लो मध्ये आलो ना की मग कसं मस्त शब्द निघतात आणि मग खूप चांगल्याने बोलतो मी आर्टिफॅक्ट एपिसोड. आणि मला असं वाटते की आता याची क्वालिटी आता मी हे अफोर्ड करू शकतो या, की आता आर्टिफॅक्ट एपिसोडची क्वालिटी 2 GB 3 GB 5 GB पर्यंत जाते. तर माझ्यापाशी हार्ड डिस्क आहे, डेटा ठेवण्यासाठी खूप सारे आहे, आपण दुसरी हार्ड डिस्क घेऊ. पण या आर्टिफॅक्ट एपिसोडनी खरंच मला खूप जास्त इम्प्रुव्हमेंट दिसून राहत आहे. आणि लिटरली गेले मी 10-15 दिवस झाले व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे आणि खरंच माझ्यामध्ये ज्याप्रमाणे क्वालिटी इम्प्रूव्ह झाली आहे, इट वॉज रिअली ग्रेट. यस, कारण आपण स्वतःला ज्याप्रमाणे अंडरस्टँड करतो, नो वन विल अंडरस्टँड. येस, आणि हेच एक माध्यम असते आर्टिफॅक्ट एपिसोड आपण स्वतःला जाणून घेण्याचं. सो कोणताही माध्यम असो, ऑडिओ व्हिडिओ असो, ज्याच्यामध्ये बेटर आहे तो बेटर आहे. तर व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये इव्हन बेटर. सो दॅट इज द थिंग आय एम अप्रोचिंग दिस. त्यामुळेच मी हे स्टँड घेतला आहे, कॅमेरा स्टँड, आणि त्याच्यानंतर एक कॅमेरामध्ये कव्हर घेतला आहे आणि एव्हरीडे मी रेकॉर्ड करतो. प्रत्येक दिवशी फाईल मी ट्रान्सफर करतो पेनड्राईव्ह मध्ये. आणि इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की गेल्या मी 15-20 दिवसामध्ये मी एकही पिक्चर नाही पाहिला, लिटरली. येस, का डाउनलोड करावं, पिक्चर पाहावं, नो 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 यास. सांगू मी ऑफिसमध्ये गेल्यानंतरही मी डीजी फिल्मिंग किंवा फिल्म मेकिंगचे रिलेटेड असणारे जे काही व्हिडिओज आहे ते बघतो. इथे रूमवरही आल्यानंतर युजली झोपून घेतो, खातो पितो वगैरे, आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो आणि त्याच्यानंतर मला काही टाइम भेटला तर मी व्हिडिओज बघतो रिलेटेड टू फिल्म मेकिंग. येस, आणि मग थोडस मला एंटरटेन करण्याचं वाटलं तेव्हा मी 2-3 गाणे बघतो. बट इन्स्टेड ऑफ दॅट मूवी वगैरे तर कधी पाहूनच नाही आलं. आता बिईंग अ डिरेक्टर तुला फिल्म पाहणे इम्पॉर्टंट आहेच. येस, बट अगोदर मी बहुत सारे फिल्म बघितल्या, खूप सारे फिल्म बघितल्या, खूप सारे फिल्म डाउनलोड केल्या आहे आणि बहुत सारे फिल्म बघितल्या. आता राईट नो मला फोकस करायचा आहे माझ्या कॅरेक्टर. Hello, this is the My Artifact episode number
एपिसोड नंबर आय डोंट नो. येस, ऍक्च्युली सगळे जे मी युजली आर्टिफॅक्ट एपिसोड, व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे ना, तर त्याची क्वालिटी डेटा खूप जास्त होऊन राहिलाय आणि मोबाईल मध्ये ते माऊन न राहिलंय. युजली एक आर्टिफॅक्ट एपिसोड युजली करीब 5 GB बनत आहे. इट वॉज 5 GB. सो मी पेन ड्राईव्ह मध्ये टाकून राहिलोय. दिस इज पेन ड्राईव्ह, दिस इज OTG. 32 GB पेन ड्राईव्ह आहे, त्यामुळे मला 10 लॅपटॉप लावून लॅपटॉप मध्ये डेटा ट्रान्सफर करायची गरज नाही. येस, करीब 15-20 दिवसाचे आर्टिफॅक्ट एपिसोड, व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड जमा झाल्यावर टाकेल. बट विचार करतो 15-20 दिवसाचे व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडची साईज किती बनेल. आता म्हणजे इट वॉज लाईक एका आर्टिफॅक्ट एपिसोडची करीब 5 GB, तर करीब 20 दिवसाची किती. सो इट वॉज लाईक काउंट केल्या गेलं ना, बरोबर. आपल्याकडे डेटा आहे रे, खूप सारा डेटा आहे. आपण आता करू शकतो मॅनेज. आता आपण लगेच तर हार्ड डिस्क आहे आपल्यापाशी, पेन ड्राईव्ह आहे, खूप साऱ्या गोष्टीच आहे, आपण करू आणि वाटलंच तर आपण लगेच तर नवीन घेऊ. बट व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडने खरंच मला जे इम्प्रुव्हमेंट भेटून राहिलाय ना, इट वॉज रिअली ग्रेट. म्हणजे कसं कॅमेराला फेस करणं, कॅमेराला एक प्रकारे अंडरस्टँड करणं, आपण ज्या वेळी आपण आपला कॉन्फिडन्स बिल्डअप करू शकतो ना, इट वॉज रिअली ग्रेट. आणि ऑडिओ व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड याच गोष्टीची आपल्याला मदत करते. आणि हेच एक खूप जबरदस्त आहे असं मला वाटते एक स्वतःमध्येच, की आपण कोणाशी रिलेटेड नाही का मला माझी क्वालिटी इम्प्रूव्ह करायची आहे. क्वालिटी म्हणजे कोणती रे? स्वतःची क्वालिटी. आता मी असं तर नाही म्हणून राहिलो आहे की मला एक प्रकारे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे बिकॉज ऑफ दॅट की मला समोर जाऊन ऍक्टर बनायचं आहे. नो, इट वॉज हे असं कधी आयडिया वगैरे बिलकुल होता पण नाही आणि मला ऍक्टर वगैरे कथाही बनायचं नाही. हा, बट एक प्रकारे ऍक्टिंगचे सगळे पॅरामीटर्स मला माहित असणं गरजेचं आहे. बिईंग अ डिरेक्टर, ऍज अ फिल्म मेकर, हॅज टू अंडरस्टँड की या साऱ्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. आणि फक्त ऍज अ ऍक्टिंग फील्डच नाही, तर एक प्रकारे प्रत्येक फील्ड लाईक सिनेमा फोटोग्राफी, लाईट, कॅमेरा, ऑडिओ मिक्सिंग, एडिटिंग वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टी नाही का ऍज अ फिल्म मेकरला माहित असणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, मी एक सिम्पलचं एक्झाम्पल देतो. ओके, राईट नाव मी ऑटोकॅडवर काम करतो. ओके, ऑटोकॅडवर मला सगळ्याच गोष्टी माहित आहे. लाईन कशी मारायची, पॉइंट कसं मारायचं, किंवा 3D मॉडेल कसं करायचं, स्ट्रक्चर कसं टाकायचं, ऑल आय नो एव्हरीथिंग अबाउट इट. ओके, सो मी असं म्हणू शकतो की समोर जाऊन मला कोणता पण प्रोजेक्ट आला किंवा समोर जाऊन मला कोणतं पण असं मॉडेलिंग करायचं काम आलं, 2D 3D कोणतंही असो, सो मी ते काम करू शकतो आणि खूप चांगल्या वेनी करू शकतो. व्हाय? कारण मला ऑटोकार्ड बद्दल सगळं नॉलेज आहे. ऑटोकार्ड मध्ये कसं कुठे लाईन मारायचे, कसं 3D मॉडेल करायचं, आय नो एव्हरीथिंग अबाउट इट. ऑल्सो अबाउट द इन्व्हेंटर. हे जे सॉफ्टवेअर्स आहे मला खूप माहित आहे. मला छोट्या छोट्या ट्रिक्स पण माहित आहे, शॉर्टकट्स पण माहित आहे. त्यामुळे माझं काम अजून जास्त फास्ट करू शकतो आणि अजून चांगल्याने बेहतर करू शकतो. तर याच्यामध्ये फरक काय आहे की समजा जर आपल्याला कोणत्या गोष्टीबद्दल चांगलं नॉलेज असेल किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीबद्दल चांगली अंडरस्टँडिंग असेल ना, तर वन थिंग आय एम गोना शो यू की तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते जबरदस्त बनणारच. जरी प्रोजेक्ट किती बेकार असो किंवा किती चांगला असो, इट वॉज लाईक तुमच्या क्वालिटीवर डिपेंड करते की तुम्ही किती नॉलेजफुल आहात आणि तुम्ही त्या गोष्टीला कशाप्रमाणे रिप्रेझेंट करता. बिईंग अ डिरेक्टर, आपल्याला याच गोष्टीचं पैसे भेटतो. कारण एक प्रकारे रायटर एक स्टोरी लिहितो, त्याच्यासाठी फक्त ती स्टोरी एलॉबरेट करणं किंवा स्टोरी व्हिज्युअलाइज करणं त्याचं काम असते. डीओपीला त्या स्टोरीला एक प्रकारे शूट करणं. बट एक प्रकारे फिल्म मेकर किंवा डिरेक्टर जर म्हणलं गेलं तर तो त्याचा मूड बनवतो. कॉमेडी असो, इमोशनल असो, ड्रामा असो, तो एक मूड बनवतो. त्यावेळी तो एक प्रकारे ते फिल्म बनवतो तेव्हा ते बहुत जबरदस्त बनते. त्या दृष्टिकोनातून त्यांनी जर काम केलं गेलं ना तर इट वॉज लाईक रिअली ग्रेट. त्यांनी त्याच्यासह काम वॉज
रिअली ऑसम. तर मला असं वाटते की बीइंग अ डिरेक्टर हॅज टू अंडरस्टँड एव्हरीथिंग. येस. तर तू किती गोष्टी अंडरस्टँड करू शकतो. मी प्रयत्न करून राहिलाय. असं नाही की माझं एक फुल फ्लेजेड नॉलेज आहे माझ्यापाशी. नो नो, मी सुरुवात आहे. या मी प्रत्येक गोष्टी जाणून घेऊन राहिलाय. लाइटनिंग काय असते, रायटिंग काय असते, ऍक्टिंग काय असते, सिनेमा फोटोग्राफी मधलं थोडंसं मला नॉलेज कमी आहे, कारण मला कॅमेराबद्दल, लेन्स बद्दल वगैरे एवढं फारसं नॉलेज नाही आहे. बट सुनर लेटर आय न्यू दॅट, कारण माझ्यामध्ये ही एक गोष्ट आहे की ती गोष्ट जाणून घेण्याची ही एक गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी ते गोष्ट जाणून घेईलच. वन डे आय विल डेफिनेटली. बस स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे आणि बस मागेच लागायचं. अगोदर पासून माझ्या डोक्यामध्ये ऍज अ डिरेक्टर बनावं याच्या क्वालिटी अगोदर पासून होत्या, बट मी कधी त्याला जास्त समजून घेतल्या नाही. कोणत्या क्वालिटी होत्या? क्वालिटीज म्हणजे अशा की मी खूप लवकर इमॅजिन करायला लागायचो. येस, कोणी कोणती गोष्ट सांगितली ना तर आय वॉज लाईक अंडरस्टँड किंवा इमॅजिन इट क्विकली. या म्हणजे समज जर असं कोणी आलं आणि कोणी असं सांगितलं त्याची कथा, तर मी फटाकसे इमॅजिन करतो का असं झालं असेल, तसं झालं असेल. एक प्रकारे तो पिक्चराइज फॉर्मॅट माझ्या डोक्यामध्ये चालत राहतो. हे एक चांगली जबरदस्त क्वालिटी आहे ऍज अ फिल्म मेकर. ओके. दुसरी गोष्ट आहे की मी खूप चांगल्याने अंडरस्टँड करतो प्रत्येक गोष्टीला. या म्हणजे असं नाही का समजा जर आपल्याला एकाच कॅरेक्टरवर फोकस करायचा आहे किंवा एकाच इमोशनवर फोकस करायचा, म्हणजे कधी कधी असं होते ना की मानून घे दोन व्यक्ती फायटिंग करत आहे, तर आपण एक प्रकारे जो डिरेक्टर असतो किंवा एक प्रकारे समजा एक सिनेमा फोटोग्राफरला त्याला सांगितलं की बाबू तू हे दोघं जण फाईट करत आहे, तुला यांना रेकॉर्ड करायचा आहे, तर तो बस रेकॉर्ड करेल. बट बीइंग अ डिरेक्टर हॅज टू अंडरस्टँड की व्हाय दे आर फायटिंग. त्यांच्यामध्ये काय भिन असलं त्यामुळे ते लोक फाईट करत आहेत. तर फाईट कोणत्या कॅटेगरीचे आहे, म्हणजे समजा जर ऍथलीट फाईट आहे तर ही हॅज टू फाईट लाईक स्टायलिश. बट समजा जर एक नॉर्मल लोक आहे तर नॉर्मल लोक कसे फाईट करतात. नॉर्मल लोक युजली कधी फाईट करत नाही. या मग ते काय करतात, समजा त्यांच्या मथ्यात खूपच गेली आहे, झापड मारतात, भुक्क्या मारतात, लाता मारतात. ते स्टाईलनी कधी मारत नाही, ते असं स्मॅक देऊन कधीच मारणार नाही. म्हणजे तू असं कधी असं बघितलंच नसेल का रस्त्यावर दोन लोकांचं भांडण होऊन राहिलंय आणि एक व्यक्ती आलाय नसा स्मॅक देऊन राहिलाय. असं कधीच होत नाही. इट वॉज नेव्हर बीन हॅपन. एक नॉर्मल व्यक्तीची फायटिंग वेगळीच असते, एक ऍथलीट व्यक्तीची फायटिंग वेगळी असते, एक समज जर स्टंटमॅन आहे त्याची फायटिंग वेगळी असते. प्रत्येक लोकांची फायटिंग वेगवेगळी असते, कॅटेगरीनुसार हे असते. समज जर मला नॉर्मल लोकांची फायटिंग दाखवायची आहे ना तर मी दाखवीन का त्यांच्या मागे त्यांचं काय असं बिनसलं ते दाखवीन. देन त्यांची फायटिंग करण्याची स्टाईल. ओके, तो कसा मारत आहे म्हणजे पहिले झापड मारण, बुक्क्या मारण, खाली पडला तर लाता मारण, दॅट इज अ वन थिंग. आणि तो शिवा खूप दे. एक नॉर्मल व्यक्ती जेव्हा फायटिंग करतो म्हणजे त्याचं जे आहे ना राग तो बोलण्या पलीकडला आहे. या म्हणजे त्यावेळेस तो शिवा देईन, मादरचोद म्हणून, लवड्याच्या बाला म्हणून, त्याच्यानंतर तो त्याला 2-3 लाथा पण मारण. इट इज दॅट. सो ऍज अ फिल्म मेकर आपल्याला या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड असलं पाहिजे की कोणाची कशा वेनी का करताय. म्हणजे कॅरेक्टरला पण समजून घेतलं पाहिजे, या इमोशन्सला, कॅरेक्टरला, त्याच्यानंतरच आपण त्याला व्हिज्युअलाइज करू शकतो. अजून आपल्यामध्ये अशी कोणती क्वालिटी आहे जे असं वाटते की आपल्यामध्ये फिल्म मेकर आहे. घरची गोष्ट येस, आपल्यापाशी जबरदस्त स्क्रिप्ट आहे तर याच्यावरून तू रिअलाइज होऊ शकेल तू तर एक रायटर आहे. बट ऍक्च्युली नॉट. या मी असं विचार केलं होतं की मी रायटर आहे, बट डेफिनेटली नॉट. मी रायटर तर नाहीच आहे. कारण रायटर एक प्रकारे लिहितो, बट मी एक प्रकारे इमॅजिन करतो. युजली कसं आहे, मी कानात हेडफोन्स टाकतो आणि बायनर कोड मी किती वेळा इमॅजिन केला आय डिडंट काउंट ॲट ऑल. लिटरली येस,
जेव्हा मला सीन आठवलं किंवा खाली बसून असलो का बस कानात हेडफोन्स टाकतो आणि बस सुरुवात करतो. आणि ते फिल्म एवढी जबरदस्त आहे का त्याला इमॅजिन करण्यामध्ये पण अजून मस्त मजा येते. विचार कर, जेव्हा मी त्याला व्हिज्युअलाइज, जेव्हा मी त्याला ऍक्च्युअल मध्ये बघीन तेव्हा ते किती जबरदस्त आहे. सो मला असं वाटतं की माझ्यामध्ये या क्वालिटीज आहे जेणेकरून मला असं वाटतं की मी एक फिल्म मेकर आहे आणि दिस क्वालिटीज रिअली अमेझिंग. आणि हेच एक सर्वात जबरदस्त काम असते. ऍक्च्युली मी खूप जास्त व्हिडिओ आर्टिफॅक्ट रेकॉर्ड करतो ना, तर त्यामुळे माझी बॅटरी लाईफ खूप जास्त एक्सिड होते. फक्त या त्याच्यामध्येच रेकॉर्डिंग स्टफ मध्ये. बाकी अशा कोणत्या गोष्टीमध्ये वगैरे बॅटरी एकदम खूप जबरदस्त असते. इट वॉज टॉप लेवल. आता 20% बॅटरी आहे, 20% मध्ये आपलं होईल का रेकॉर्ड? 11 मिनिट तर झालेच आहे. पुन्हा 10 मिनिट सडू वापस होताना. सडवायचं नाही सर या, म्हणजे हे कसं आहे ना की आपण जेवढं स्वतःसोबत बोलू ना तेवढंच अजून जास्त बेहतर बनू. आणि तुझ्यापाशी आहेच कोण रे? तुला आहेच कोण मित्रा की तू असं 2 गोष्टी सांगावं, 2 गोष्टी बोलावं वगैरे वगैरे. मी पिक्चर पण काहीच पाहणार आलो. मी एकही पिक्चर पाहत नाही. लिटरली सांगतो, मी गेले 10-15 दिवस झाले किंवा 1 महिना झाला लिटरली मी एक पण पिक्चर नाही. लाईक एव्हरीडे आर्टिफॅक्ट एपिसोड, एव्हरीडे आर्टिफॅक्ट एपिसोड, व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड, व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड, व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड. त्याने काम मात्र बहुत जबरदस्त झालं आहे. सांगण्यासाठी आता काही आहे नाही. येस, सगळं काही बिलकुल नॉर्मलच आहे. मला असं वाटते की बायनरी कोड्सची आपण एक प्रकारे कॅरेक्टर आपण सुरुवात करायला पाहिजे. कॅरेक्टर कशाप्रमाणे राहील आणि कॅरेक्टर वेने आपण स्टोरी पर्स्पेक्टिव्ह करू, आपण त्याला व्हिज्युअलाइज करू. ओके, सुरुवात करा. आता वाजले किती? आता 11:30 झाले आहे. आरामात करू शकते या. ऍटलिस्ट 2-3 कॅरेक्टर. रोहनचं कॅरेक्टर वॉज टू बिग. ऍटलिस्ट नैनाचं कॅरेक्टर तरी आपण एलॉबरेट करू शकतो. इट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. सो राईट नाउ एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. सो दिस इट, दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 17 या. पहा लागेल वगैरे वगैरे. ते आता खूप मोठं काम आहे. त्याचं पेन ड्राईव्ह लावते वगैरे. इट वॉज टू मच. मी ते करून घेईन शेवटी. तारीख आजची तर सांगितलीच नाही. आजची तारीख आहे 21 डिसेंबर 2019. वाजले आता सकाळचे 11:30. राईट नाव नागपूरमध्येच आहे. 2 वर्षापासून नागपूरमध्ये चढून राहिलं. काही असं इम्प्रुव्हमेंट वगैरे काही दिसून राहिलं नाही. बट या वन डे स्वतःवर विश्वास आहे ना, आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. त्यामुळेच आपण इथे आहे, त्यामुळेच आपण रेकॉर्ड करताय. सो दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 17 राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.